भाग्यश्री पाठक बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडी बघणार आहोत। सुरुवातीला राजकीय बातम्या। पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका। मोदींकडून उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख। कि पश्चिमी भारत के लोग अरब के लोगों जैसे दिखते हैं। मैं जरा बाला साहब ठाकरे के नकली शिवसेना के जो उनके संतान बेअकली माणसा मला नकली संतान म्हणतो। उद्धव ठाकरे मोदींवर संतापले। मोदींकडून बाळासाहेब आणि मासाहेबांचा अपमान। बाळासाहेबांचा अपमान सहन करणार नाही, ठाकरेंचा मोदींना इशारा। मोदी कि बाला साहेबांच्या नकली संतान को मैं पूछ रहा हूं, मैं नकली? अरे बेअकली माणूस आहे। 27 वर्ष महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढणाऱ्या एका औरंगजेबाला आम्ही गाडलं तर तुम्ही कोण? खासदार संजय राऊतांचं मोदींबाबत वक्तव्य। 20 वर्ष तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणलेली आहे। तेव्हा नरेंद्र मोदी तू कोण है? पंतप्रधान मोदींवरील विधान संजय राऊतांच्या अंगलट येण्याची शक्यता। भाजपकडून निवडणूक आयोगासह मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार। राऊतांविरोधात छत्रपती संभाजीनगर, अमरावतीसह अनेक ठिकाणी तक्रारी दाखल। गद्दारांना गद्दार म्हणायचं नाही तर काय महात्मा म्हणायचं? गद्दारांना गद्दारच म्हणणार, प्रियंका चतुर्वेदींची टीका। प्रियंका चतुर्वेदींकडून मोदींची नक्कल करत टीका। गद्दारों को गद्दार नहीं कहूं तो महात्मा कहूं। आप मुझे बताइए मित्रों, क्या ये सही है? गद्दारों को गद्दार नहीं कहें, ये आपको मंजूर है क्या? तो आमदारच कसा होतो ते बघतो। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आमदार अशोक पवारांना चॅलेंज, तर शरद पवारांकडून अशोक पवारांना मंत्रिपदाचा शब्द। लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला। अरे पट्ट्या, तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो काय? याला अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिलं नाही। आता मी पण चॅलेंज देतो, तो आमदारच कसा होतो त्याही पद्धतीने बघतो। अजितदादांना सामान्य कार्यकर्त्याला दम देणं योग्य नाही, आमदार कोण होणार हे जनता ठरवते। अजितदादांच्या आव्हानावर अशोक पवारांचं प्रत्युत्तर। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला असं दम देणं योग्य नाही। दादांनी त्यांची शक्ती कांद्याला चांगला बाजार, शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरले तर सर्वांना आनंद वाटेल। आज पंतप्रधान मोदींची नंदुरबारमध्ये जाहीर सभा। हिना गावितांच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचं आयोजन। अहिंसा शाळेजवळ 55 एकर परिसरात सभेसाठी जोरदार तयारी। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा। 10 जूनला कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान।